3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा असल्याचा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला आहे खळबळजनक दावा। बनावट नोटी प्रकरणात महायुतीतील मित्रपक्ष आमदार बांगर यांच्या निकटवर्तीय राम कदम सूत्रधार असल्याचा आमदार तानाजी मुटकुळे यांचा आरोप। निवडणुका म्हणल्यात की सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेकांवर आरोप चिखलफेक हे काही नवीन नाही। मात्र हिंगोलीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत थोडं आगळंच काही घडत आहे। हिंगोली नगर परिषदच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर आणि बीजेपीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यामध्ये वॉर सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष हे पत्ते खेळतात, तर आमदार तानाजी मुटकुळे यांचे नाव न घेता ते अड्ड्यावर जात असल्याचा दावा देखील संतोष बांगर यांनी केला आहे। 24 घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष का 24 घंटे बोंदाळणारा पत्ते खेळणारा नगराध्यक्ष। अरे आता तुम्ही आम्हाला काही बघायला का आम्ही काही तुमच्या माहितीसाठी का हातात बांधण्या भरल्या मला काही मिळत लागणार जी नोटीस याला भेटून 110 करा, फलानं करा, पिस्तानं करा की पिसं तर तुम्हाला सांगतो मला तो काही म्हणू लागलं याचा म्हणजे मटका गुटका वाळू भिऊ काही हे म्हणले मला म्हणलं भाई मग सगळंच आहे पण मी या आड्यावर तर सापडलो नाही। काय चाल सांगा तुम्ही सापडलो काही खाली आड्यावर तूही आड्यावर आणि तू बोल आड्यावर अरे बुडून मर रे बुडून मरायला बुडून पाण्या। त्यानंतर भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांचा युवा जिल्हा प्रमुख राम कदम हा बनावट नोटांचा सूत्रधार असल्याचा आरोप करत हिंगोलीमध्ये 3 कोटी रुपयांचा बनावट नोटा आल्याचा खळबळजनक दावा केला आहे। बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख राम कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा फोटो दाखवत हे गंभीर आरोप केले आहेत। पण मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगणार आहे की आजपर्यंतचा इतिहास असा आहे की पूर्णपणे बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार साहेबांचे लोक करतात, त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो। त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे हा गुन्हेगार सुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला। तो कुठं राहिला करायला त्याच्या तपासण्या आता चालू आहेत। आम्ही पोलिसाकडे दिलेले डीजे मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर काल परवा बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसाकडे माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं होतं, तुम्हाला मी आता फोटो दाखवला आणि त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे। 3 कोटी रुपये आमच्या हिंगोली शहरात आले, पूर्ण बनावटी नोटा होत्या। त्याची ती फॅक्टरी सुद्धा संभाजीनगरला धरल्या गेली। कालचा तो अपडेट आहे आणि यामध्ये इन्व्हॉल्व आपल्या हिंगोलीचे लोक आहेत हे निश्चित रूपानं आहे। 2 धरले हिंगोलीचे, एक गायकवाड आणि एक वडराचा मुलगा ज्यानं 10,000 चालवले तोही, आणि वडराचा होता आपल्या याचा गायकवाड त्याच्याकडे 40,000 रुपये सापडले। यामध्ये हे लोक आहेतच। कोण कोण राजकीय पक्षातले काही कार्यकर्ते शिवसेनेचे राजकीय पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचा जो समूह आहे या समूहाचा दुसरा धंदा काहीच नाही। एवढाले गळ्यात साखळ्या घातलेले कुठून आले तुम्ही? शेतकरी माणसं आहात, तुमच्याजवळ एवढे पैसे आले कुठून? आणि पोलीस तपास चालू आहे, लवकरच 7-8 दिवसात त्याचा पर्दाफाश होईल। नगरहून काही लोक धरून आणलेले, संभाजीनगरहून धरून आणले, याचा छडा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना कळेल की आपण काय, तर लोकांना कळेल की हे कुठल्या म्हणजे स्तरावर जाऊ शकतात। एवढे जर लोक बदमाश या शहराचा ताबा घेत असलेल्या नगराध्यक्ष रूपानं तर ही काही चांगली गोष्ट नाही। मी जनतेला आवाहन करतो की या शहरात शांती नांदली पाहिजे। आम्ही बी या शहरात गेल्या 11 वर्षापासून विधानसभेचा आमदार म्हणून काम करतो। आम्ही विकास करत राहतो, इमानदारीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि कोणी खोटे जर आमच्यावर आरोप करतील तर त्यांना तसंच उत्तर दिल्या जाईल।